नाफेड आणि एनसीएफ मार्फत आता थेट बाजार समित्यांमधून होणार कांद्याची खरेदी. कांद्याचे दर जून महिन्यामध्ये कडाडणार. दिल्ली येथे झालेल्या एका बैठकीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. एनसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून आता 2 लाख मेट्रिक टनऐवजी तब्बल 10 लाख मेट्रिक टनाची कांदा खरेदी ही त्या ठिकाणी आता होणार आहे. ही सर्व खरेदी थेट बाजार समित्यांमधून होणार असल्यामुळं जे काही व्यापारी असतील त्यांच्यामध्ये कांदा खरेदीसाठी आता स्पर्धा वाढणार आणि यामुळेच कांद्याचे दर हे त्या ठिकाणी वाढतील. याशिवाय कांद्याच्या बियाण्यांच्या तस्करीवरती देखील आता त्या ठिकाणी आळा घालण्यात येणार आहे. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे त्यामध्ये देखील कांद्याचे बाजारभाव हे आता सुधारले आहे. शिवाय सोलापूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी कांद्याला जवळपास 30 रुपयांचा सर्वाधिक दर या हंगामातला त्या ठिकाणी मिळालेला आहे. एकंदरीतच इथून पुढे बाजारभाव त्या ठिकाणी कांद्याचे कसे राहतील, निर्यातीची परिस्थिती नेमकी काय असणार आहे आणि कांद्याला नेमके बाजारभाव किती रुपयापर्यंत वाढू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, सध्याचे कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर कांद्याची मागणी असेल, कांद्याचा पुरवठा, याशिवाय त्या ठिकाणी कांद्याची निर्यात आणि या निर्यातीतून येणारं परकीय चलन या सर्व गोष्टींवरती कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या जर का राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये आपण जर का कांद्याचे बाजारभाव पाहिले तर सोलापूर बाजार समिती असेल, पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, चांदवड, कळवण, संगमेर, राळेफाटा, ओतूर यासारख्या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी कांद्याला 900 ते 1450 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळताना दिसतोय. तर सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वात टॉप क्वालिटीच्या कांद्याला आतापर्यंत 30 रुपयाचा बाजारभाव हा कालच्या लिलावामध्ये त्या ठिकाणी मिळालेला आहे. एकंदरीत दिल्लीमध्ये एक जी काय बैठक झाली केंद्रीय मंत्र्यांमध्ये, तर त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी असं ठरलं की कांद्याची जी काय धोरणं आहे, ती ज्या काय पॉलिसीज आहे निर्याती संबंधीच्या किंवा देशांतर्गत ज्या काय कांद्याच्या पिकाबाबतच्या ज्या काय पॉलिसी आहे, तर त्यामध्ये त्या ठिकाणी मोठमोठे बदल त्या ठिकाणी करण्यात आले आहे. आणि यामुळंच कांद्याची जी काय खरेदी आहे ती आता थेट त्या ठिकाणी बाजार समित्यांमधून केली जाणार आहे. आणि यामुळं यावर्षी जी काय 2 लाख मेट्रिक टनाची कांदा खरेदी होती, आता ती तब्बल 10 लाख मेट्रिक टन एवढा कांदा त्या ठिकाणी बाजार समित्यांमधून आता त्या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे. त्याच्या निर्यातीवरती पूर्ण जे काही नियंत्रण आहे ते आता त्या ठिकाणी सरकारचं असणार आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव आता येत्या काळामध्ये त्या ठिकाणी वधारायला सुरुवात होईल. दुसरीकडे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जी काही कांद्याची ग्रेडिंग आहे ती जी ग्रेडिंग निर्यातीसाठी असते किंवा त्या ठिकाणी लोकल मार्केटमध्ये ज्या ग्रेडिंगचा कांदा त्या ठिकाणी व्यापारी विकत असतात, तर ती जी काही ग्रेडिंग आहे ती आता त्या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि त्यामुळं जी ग्रेडिंगच्या माध्यमातून देखील कांद्याला चांगले बाजारभाव आता त्या ठिकाणी मिळतील. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर जे काही कांदा बियाची तस्करी आहे ती तस्करीसुद्धा त्या ठिकाणी शेजारच्या देशामध्ये म्हणजे त्या ठिकाणी श्रीलंका असेल, बांगलादेश असेल किंवा नेपाळसारख्या देशामध्ये ती तस्करी त्या ठिकाणी होत होती. आता या तस्करीवरती देखील त्या ठिकाणी आळा घालण्यात आलेला आहे आणि म्हणूनच जी काय त्या देशामध्ये जे कांदा उत्पादन घेणारे जे काही शेतकरी होते ते देखील यामुळे त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकतात आणि परिणामी त्यांच्या देशामध्ये देखील उत्पादन कमी होऊन भारतातील जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी तिकडं जाऊ शकतो. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून ठिकठिकाणी जो काय मुसळधार आणि अवकाळी पाऊस होतोय, या पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकाचं नुकसान होतंय. दुसरीकडे एकीकडे कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी तत्सम त्या ठिकाणी मिळत आहेत आणि या बाजारभावामुळं हे कांद्याचं जे काय भांडवल आहे ते देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नील होत आहे आणि याचमुळे शेतकरी हा पुरता मेटाकुटीला आला. एनसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून जो काय कांद्याला आहे तो त्या ठिकाणी 15 रुपये 80 पैसे जरी भाव देण्यात आला असला तरी आता ही जी काय खरेदी होणार आहे 10 लाख मेट्रिक टन, ही खरेदी थेट बाजार समित्यांमधून होणार असल्यामुळं हा जो काय बाजारभाव आहे हा देखील त्या ठिकाणी वाढला जाईल. कारण की थेट जे काही व्यापारी आहे ते आता त्यांच्या व्यापाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी खरेदीसाठी स्पर्धा आणि चढाओढ असेल आणि मग या चढाओढीमुळेच शेतकऱ्याला हाच कांद्याला चांगला भाव हा त्या ठिकाणी मिळू शकतो. दुसरीकडे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का चांगल्या प्रतीचा कांदा त्या ठिकाणी अजूनही असेल तर रोजचे बाजारभाव पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आणि नफादायक ठरू शकतं.